प्राण्यांमध्ये बुद्धिमान मानल्या गेलेल्या डॉल्फिन माशामध्ये असलेले भावनिकतेचे प्रत्यंतर तळाशीलच्या समुद्रात डॉल्फिन सफर पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना अनुभवास आलाय। सिंधुदुर्गच्या समुद्रात विशेषतः मालवणच्या समुद्रात डॉल्फिन मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने मालवणच्या पर्यटन विश्वात डॉल्फिन सफर महत्त्वपूर्ण मानले गेले। देश विदेशातील पर्यटक हे मालवणच्या पर्यटन सफरीवर आल्यावर खास करून ते डॉल्फिन सफरीवर जाण्याचा बेत आखतात। सध्या डिसेंबर महिना सुरू असल्याने पर्यटन हंगामाला काहीशी सुरुवात झाली आहे। मालवणला तर पर्यटक हे शनिवार रविवार मोठ्या संख्येने भेट देत असतात। या पार्श्वभूमीवर तोंडवळी तळाशील गावात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी डॉल्फिन सफरीचा बेत आखला होता। काल सकाळी तळाशील येथून 4-5 पर्यटकांनी भरलेली बोट डॉल्फिन सफरीसाठी निघाली। समुद्र सफरीचा अर्थात बोटिंगचा आनंद लुटत असताना खडककवडा या ठिकाणी काही डॉल्फिनची मोठ्या प्रमाणावर हालचाल करताना दिसून आली। सुरुवातीस पर्यटकांना डॉल्फिन हे मजामस्ती करत असावेत असे वाटले, म्हणून पर्यटकांनी ते दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले। त्यावेळी वेगळाच प्रकार लक्षात आला। एका मृत डॉल्फिनला 4 ते 5 डॉल्फिन आपल्या सोबत नेण्याचा प्रयत्न करत होते। मात्र बराच वेळ हा प्रयत्न करूनही ते या प्रयत्नात यशस्वी होत नव्हते। सरतेशेवटी तो मृत डॉल्फिन असल्याचं आढळून आलं। हा मृत डॉल्फिन समुद्राच्या लाटांच्या प्रवाहात आचरे समुद्राच्या दिशेने वाहून गेल्याचे दिसून आले। दरम्यान त्या मृत डॉल्फिनला आपल्यासोबत नेण्याचा डॉल्फिनच्या सवंगड्यांनी चालवलेला प्रयत्न अनेकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला। त्यावेळी ते दृश्य पाहून पर्यटकांचे डोळे पाणावले। सध्या हा एक चर्चेचा विषय बनला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।